कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आपण जर इचलकरंजी शहरातील जर पंचगंगा नदी बघितली तर ही नदी आता 50 फुटावरून वाहलेली आहे। इचलकरंजी आणि कर्नाटकला जोडणारा जो हा बारका यशोदा पूल आहे, या पुलाला पाणी खाली घासू लागलेले आहे। आणि असा जर पाऊस जर वाढला तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झपाट्याने होईल आहे। कृष्णा नदीच्या संगमावर नरसिंहवाडी मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा आता पाणी आलेलं आहे। आपण जर बघितलं तर राधानगरी धरणातून सुद्धा पाणी 10,000 क्युसेस पाणी सोडले जात आहे। तसेच कोयना धरणातून पाणी अजून सोडलेलं जात नाही, पण पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णेच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे। आलमट्टी धरणातूनही सध्या पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या बोलणी चालू आहे। जर असा जर पाऊस जर राहिला तर महापूरची शक्यता वर्तवली जाते। जर गेल्या 2 दिवसापासून जो मोठा पाऊस पडत आहे त्यामुळे पंचगंगाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील ही जी पंचगंगाचा जो बारका पूल आहे, त्या पंचगंगाच्या बारक्या पुलाला पाणी घासू लागलं आहे। अजूनही हा बारका पूल वाहतुकीसाठी बंद केला नाही, पण जर असा जर पाणी वाढत राहिलं तर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल। जर कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन असू दे, इचलकरंजी महानगर आपत्ती व्यवस्थापन असू दे, सध्या सज्ज झालाय। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।